दुसऱ्या बाजूला टीम आहे परी 11. दोन्ही टीम्स आपला 12th मॅन हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल अशी दखल घ्या. चला रांजणवाडी वॉरियर्स आपला 12th मॅन हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल याची दखल घ्या. फायनल टी किती महत्वाची आहे याची नोंद तुम्हाला या अगोदर याची प्रचिती आली आहे. चला आम्ही विनंती करतोय टीम रांजणवाडी वॉरियर्स आपला 12th मॅन हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येत नाहीये. संतोष आणि नॉन स्ट्राईक एंड वरती शिवाजी. संतोष आणि शिवाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. त्यांना फाईट बॅक देण्यासाठी रियाज हे गोलंदाज. पहिला बॉल ही अविगो बरोबर पहिला बॉल हाताळण्यासाठी 11 वाजून 11 मिनिटाचा अवधी लावलाय. गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅक वरून. पहिला बॉल हिअर वी गो. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पिचिंग इन कट बॉल मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स स्विंग आजच्या दिवसामध्ये जास्तीचा होताना पाहायला मिळालाय आणि सातत्याने चर्चा राहिली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. रियाज मैदानाच्या आतमध्ये एक भेदक मारा. गोलंदाजीचा एक वेगळा नमुना एक वेगळा खामी पेश करतोय. भन्नाट वेगाचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. हो यावेळी पहा अनतोडक बाउन्स मध्ये थोडस बीट करत असताना बॅटची स्लाइडी एज घेतली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल खारी केलाय आणि दरम्यान मात्र डॉट बॉल लगातारचे 2 डॉट बॉल. संतोष दादूस मैदानाच्या आतमध्ये सातत्याने रोखलंय. कालच्या दिवसापासून थोडासा स्ट्रगल केलाय त्याने. कालच्या दिवसामध्येही मोठे प्रहार आले नाहीत संतोष दादाच्या बॅटमधून. एक अनुभवी खेळाडू आहे, एक आक्रमक खेळाडू आहे, क्षमता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कॅलिबरही आहे. गोलंदाज रियाज निघालेत पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. रफ्तार खा राजा बुलेट एक्सप्रेस सफल झाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय. सातत्याने वैविध्यताने गोलंदाजीचा नमुना कॅमिओ पेश करतोय रियाज. मैदानाच्या आतमध्ये सोपं नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना अगर पाणी शांत हो ना तो गहराई से मजाक किया नहीं करते. शांत आहे, संयम आहे. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 डॉट काढले गेलेत. यावेळी बॅटची टॉप एज. नंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल ट्रॅव्हल होईल का? हो इथे बॉल जाईल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार नशिबाचा हा चौकार. 4 रन्स. चला पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅट मध्ये चेंजेस केले आहेत. संतोष यांच्या बॅट मधून आता मात्र चेंजेस केले. बॅटला डकआउट मधून मागवलंय. खऱ्या अर्थाने इथून पुढे आता मात्र मोठे प्रहार येतील याची शाश्वती दिली जाईल का हाही एक प्रश्न आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना बॅटची टॉपेज घेतल्यानंतर मात्र बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. धावसंख्या 4 ने खातं खोललंय. संतोष मॅच ऑन करतील. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला मात्र हुक केलाय. बॉल मात्र 4 धाव्यांसाठी बुक केलाय. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पहिलं नशिबाचा होता. यावेळी मात्र इम्प्रोव्हायझेशन केलंय. शॉर्टर लेनचा बॉल त्याच्यावरती बॉडीचा बॅलन्स बनवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा बॉलर हार्डर लेंथ वरती हाताळलेला बॉल. हा तदनंतर मात्र अतिशय पॉपिंग क्रीज मध्ये डेप्थ मध्ये जाऊन हा बॉल खेळण्याचा एक मनसुबा दाखवलाय आणि 4 धावा संतोष यांनी आपल्या खात्यावरती अंकित केल्यात. रियाजला कमबॅक करावं लागेल. 8 धावा धावपलकावरती. पहिले 3 बॉल आहेत ना अतिशय सुंदर हाताळले होते. तदनंतर मात्र पुढच्या 2 बॉल वरती संतोष यांचा बोलबाला राहिलाय. म्हणूनच म्हटलं आता ना की दुखती रग पर हात रख कर पूछ रहे हो कैसे हो. तुमसे ये उम्मीद नहीं थी दुनिया चाहे जैसी हो. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू एकामेकाविरुद्ध अशाच पद्धतीने काहीतरी बोलतायत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हो यावेळी पहा स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पॉइंटला कॅरी केलाय. 1 धाव घेतली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एका धावेने धाव संख्येला ब्रेक दिलाय.
9 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्या. टीम परी 11 मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलंय. आपण सातत्याने पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने लोणावळा आणि पुण्या पिंपरी मधून पंचांची मांदियाळी या ठिकाणी दाखल झाली आहे. त्या पंचांकडे आपण लक्ष वेधलंय. हेमंत वंजारी सर असतील, राहुल पवार सर असतील, विठ्ठल पाटील सर असतील, या पंचांचंही कौतुक करूया ज्यांनी मात्र या स्पर्धेला तंतोतंत पार पाडण्यामध्ये महत्वाकांक्षा दाखवली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर निलेशजी मर्डेकर यांचा कालच्या दिवसापासून आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. महाबळेश्वर प्रीमियर लीग आज मात्र प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा मानस ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालाय. त्यांचंही कौतुक करूया. प्रणय बेडेकर, सुनील भोईर आणि आशुतोष यांचंही नाव आम्ही या ठिकाणी उल्लेख करतोय. साहिल भोईर यांचंही नाव आम्ही या ठिकाणी मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल झालेत. नाव आहे समद. चला वेळ घेऊ नका. या ओव्हरसाठी आपण 5 मिनिटांनी 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. पहिल्या षटकासाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. समद ओव्हर द विकेटने जागा बनवली. नंतर मात्र हा बॉल सरळ डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये. संतोष तो म्हणतोय, तू काय म्हणतोस? ठोकलाय षटकार. चौकार आलाय. 4 धावेने धावसंख्येचा अग्रलेख वाढवलाय. आलेख जो आहे ना, ग्राफ्ट आहे ना, तो सातत्याने वाढलाय. पहा असं म्हटलं जातं ना की फिल्डिंग बांधत असताना पाया मजबूत असणं गरजेचं आहे. तो पाया बांधण्याचा काम इथे आता संतोष करतोय. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन केलंय. चला बॉल थोडासा वेगाने येऊ द्या. आयोजन कमिटी आपले काही मेंबर्स बॉर्डर लाईनच्या अवतीभोवती ठेवा अशी विनंती आहे. सातत्याने आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आमचे अध्यक्ष महोदय मोहज्जम नालबंद यांच्याकडे लक्ष वेधलंय. तदनंतर मात्र उपाध्यक्ष विजयभाऊ साळवी, खजिनदार सुशांत जाधव यांनी घेतलेली मेहनत आहे ना, या बाबतीची चर्चा नेहमी राहिली आहे की या आयोजनासाठी पुरेपूरपणे मेहनत घेतली. चला आम्ही टायमर लावलाय. प्लीज अंपायर दुसरा बॉल घ्या, काही हरकत नाहीये. बॉलची वाट पाहत बसू नका. अधिकच्या मॅचेस आज आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. ऍटलीस्ट 8 मॅच. पुढचा बॉल यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला. थोडस आपण पाहिलं ना शॉट गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि तिथे अडवण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्येला ब्रेक दिलाय. समद आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. दुसरा बॉल हाताळला. आता तिसऱ्या बॉलकडे निघतील. रनअप थोडासा कमी आहे. मात्र यावेळी पहा यावेळी तो आलाय. त्याने सांगितलं रे जिसे निभा नहीं सकता मैं ऐसा वादा नहीं करता, मैं बात अपने औकात से ज्यादा नहीं करता. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय एक जबरदस्त क्रॅकिंग षटकार, सिक्सर. संतोष मैदानाच्या आतमध्ये भल्या भल्यांना पाणी पाजलंय. आक्रमकता ही त्याची ओळख आहे. पहा जागेवरती शफल होतोय, जागा बनवतोय, इम्प्रोव्हायझेशन करतोय. तदनंतर मात्र फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर हा कडक कडकडीत षटकार ठोकलाय ना. धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 19 रन्स. पुढचा बॉल यावेळी पहा स्टेकट डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये अलॉंग द कार्पेट. बॉल निघून जाईल का? पाठमोरा केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील. 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बोथ बॅटर्स. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. संतोष यावेळी मात्र आता इंट्रोडक्शन मध्ये इम्प्रोव्हायझेशन करत असताना पॉवरफुल हिटिंग, पॉवरफुल इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. सातत्याने चर्चा राहिली आहे. संतोष आणि संतोष हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालतंय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी समत निघाल्यात पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साईडला सी कॉर्नरला तोच क्षेत्ररक्षक आहे तो भेदलाय. मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला गेलाय. धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद संतोष. बॅक टू द पवेलियन. एक मोठी मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. पहिला हादरा. चला नवीन फलंदाज थोडस वेगाने या. परी 11. कालच्या दिवसामध्ये परी 11 ने जो टाइम मॅनेजमेंट आहे ना त्याच्यामध्ये काय जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन दाखवलं होतं. या टीमचं नेहमी आम्ही कौतुक केलंय. या टीमने नेहमी आयोजन कमिटीला सहकार्य केलंय. चला रांजणवाडी 11, रांजणवाडी वॉरियर्स, चला जास्तीची मीटिंग घेऊ नका. चला आपल्या आपल्या पोझिशन वरती जा. थोडस सहकार्य करा. समद आहेत आणि आता इनाट नंबर 3 वरती येतील दिनेश. दिनेशकडेही लक्ष वेधलं गेलंय. क्रुशियल मोमेंट आहे. मॅचचा प्रत्येक निर्णय अचूक. पुण्यासारख्या शहरामध्ये मी म्हणेन ना हे पंच, या पंचांकडे तुम्ही लक्ष द्या.
हे पंच पुण्यासारख्या विभागामध्ये फार मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अग्रगण्य राहिलेत, जिथे हेमंत वंजारी सर असतील, त्याचबरोबर राहुल पवार सर असतील, विठ्ठल पाटील सर आहेत. पाटलांची पोरं खऱ्या अर्थाने विक्रम करतायत. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनेश पहिला बॉल फेस करेल. समत खोलवरचा बॉल ड्राईव्ह केला ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हो, इथे चूक झाली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. वा भाई वा, नजर हट्टी, दुर्घटना घटी. मैदानाच्या आतमध्ये आता थर्ड अंपायरला रेफर केलंय. रन घेण्याची आवश्यकता होती का, हा एक मोठा प्रश्न आहे. चला, पंचांचा निर्णय इथे आलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती जो बॉल हाताळला ना, त्यावेळी मात्र फलंदाजाची बॅट एअर मध्ये होती, ते बाद आहेत. OUT, फलंदाज बाद. चला टीम रांजणवाडी वॉरियर्स, आपण एकत्र येऊ नका प्लीज. ते क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण अधिकचा वेळ घेतोय. चला, परी 11 आपला फलंदाज दाखल करा. फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती बाद झाले ते शिवाजी. कोणताही बॉल खेळता आला नाहीये शिवाजी यांना. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये फार कमी वेळा असं होतं. नॉन स्ट्राईक एंड वरती 2 ओव्हर तुम्ही स्तब्ध उभे राहिलेत आणि एकही बॉल न खेळता मैदानाच्या आतमध्ये फक्त हजेरी पटावरती हजेरी लावून आलेत. तिसरं षटकाकडे वळूया. तिसरं षटक तितकंच महत्वाचं आहे. चला, आम्ही पुन्हा एकदा सांगतो, रांजणवाडी वॉरियर्स अधिकचा वेळ जर तुम्ही घेतलात तर तुमचा एक खेळाडू अतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट असणं गरजेचं आहे. नाहीतर नेक्स्टच्या 2 ओव्हर आहेत ना, अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद घ्या. कालच्या दिवसामध्ये आपण हे सर्व केलंय. धावसंख्या 22, 22 धावा धावपलकावरती आल्यात. तिसरं षटक. चला, पहिली 2 षटकं हाताळण्यासाठी तुम्ही बरोबर 10 मिनिटं घेतलीत. 11 वाजून 11 मिनिटाला पहिला बॉल हाताळला होता. आता 11 वाजून 22 मिनिटं झालेत. 10 मिनिटाचा खेळ. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. नाव आहे मुसेब आहेत, त्यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. 10 मिनिटाचा खेळ संपलाय. चला, उर्वरित 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात हाकायची आहेत. चला, वेग घ्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने नासिर आल्यात. त्यांच्या अगेन्स्ट समोर फलंदाज असतील स्ट्राईक एंड वरती सैफ अली. चला अली, बॅटिंग साठी या प्लीज. अधिकचा वेळ घेतलाय. मॅच ऑन करा. अंतिमची 9 मिनिटं राहिली आहेत. पुन्हा एकदा आम्ही ऑन करतोय. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळणं अनिवार्य आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. जितका वेळ तुम्ही प्रोडक्शनला घेताय ना, शेवटच्या क्षणी तुम्हाला अडचणी येतील. पहिला बॉल खोलवरचा बॉल आहे, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. अतिशय भेदक मारा आउटसाइड द ऑफ स्टंप, यॉर्कर लेन. खऱ्या अर्थाने कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न राहिलाय. सैफ अली हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला प्लीज. धावफलकावरती 22 ही धावसंख्या आहे, 22 धावा. चला, आम्ही रांजणवाडी वॉरियर्स या टीम कडे लक्ष वेधत आहोत. अधिकचा वेळ घेऊ नका. पंच हा कॉल आपल्याला आहे. आपल्या माध्यमातून जर आता मला वाटतं पंच, ही जवळजवळ तिसरी मॅच आहे या टीमची. आपली संपूर्ण स्क्वॉड आलं पाहिजे त्याच्यामध्ये. दक्षता घ्या. पुढचा बॉल यावेळी पहा, स्विंग आणि मिस. बीट केलाय, डॉट बॉल आहे. लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळालेत. दुसराही बॉल डॉट आलाय. चला, मॅच ऑन करूया. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झालेत.
नासिर आहेत. नासिर मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने समोर आहेत फलंदाज सैफ अली. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने डॉट बॉल येत आहेत. बॉलवरचा बॉल आहे त्याच्यावरती प्रहार आहे. सिकॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मॅक्सिमम ह्यूज ग्रँड बिग हिट षटकार सिक्सर. मालीचा प्रहार. लगातारचे 3 डॉट आल्यानंतर मात्र चौथ्या बॉल वरती आपल्या ब्रह्मास्त्रामधून हे अस्त्र बाहेर काढलंय. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकत असताना आक्रमण केलंय. धावत संख्या बहरली आहे. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली धावत संख्या. 28. 28 धावा. सैफ अली मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह होत आहेत. मोमेंटोन इथे मात्र शेप्ट केलाय. ऑन साईडला प्रहार करण्याचा मनसुबा. ओलो फुलटॉसचा बॉल त्याच्यावरती आडव्या पाटने कडवा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार आला तो मॅक्सिमम ह्यूज बिगेस्ट षटकार सिक्सर. वा भाई वा. लगातारचा हा सिक्सर आलाय. चला बॉल द्या प्लीज. चला क्षेत्ररक्षण करणारे संघ मालक आहेत या बाबीची नोंद घेतली. चला मॅच ऑन करूया. बॉल द्या प्लीज. चला मॅच ऑन झाली आहे. षटकार आलाय. लगातारचा दुसरा बॉल. दुसरा षटकार तिसरा येईल का? हो यावेळी पहा जागा बनवली आहे तंत्र मात्र डीप फाईन लेग रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल पुन्हा एकदा निघून जाईल. लगातारचा तिसरा मोठा प्रहार. देतील धावा 4. आला तो आणखी एक जबरदस्त बेबुंद करणारा चौकार. 4 रन्स. 38. 38 धावा या धावपलकावरती आल्यात. 38. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे आतिफ आलेत. आतिफ शर्वान हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. धावफलकाकडे नजर वळवली ना. धावत संख्या 38. यावेळी पहा ऑन साईडला डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील. एक धाव घेतली आहे. दुसरी साडी वेगाने जातील का तर नाही थांबवलाय. वेटचा कॉल दिलाय. धावत संख्या आता बहरली आहे. दिनेश अँकरिंगची भूमिका निभावत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एका खेळाडूला हे काम करावं लागेल. दिनेश यांनी ते काम मात्र आपल्या हाती घेतलंय. मात्र स्ट्राईकला आहेत ते सैफ अली आहेत. सैफ अलीकडे लक्ष वेधलं जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर विकेटने. खोलवरचा बॉल आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मध्ये प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी येथील क्षेत्ररक्षक. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावेने धावत संख्या बहरली आहे. ती जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. 41 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 41. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आतिफ. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल बीट केलाय. पाकपुडवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान मात्र आपण पाहिलं सोहेल खान यांचंही आगमन झालंय आणि सातत्याने त्यांनी या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे बंधूही आलेत. त्यांचंही स्वागत आहे. सलमान मोस्ट वेलकम. चला पुढचा बॉल ओव्हर विकेटने. हो यावेळी पहा अप्पा कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला.
कॅरी करतील झेल. संपलाय फलंदाज सैफ अली यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. सैफ अली हा महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. आता नवीन फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. एक आक्रमक खेळाडू कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने प्रभावित केलं होतं, डावकुऱ्या हाताचा फलंदाज, नाव आहे सुनील बिरामने. या नावाची चर्चा राहिली आहे. यांचे मोठे बंधूही तितकेच डेंजरस आहेत. येस, चर्चा होईल. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केलाय. धावफलकाकडे आपण नजर वळवली ना तर धावत संख्या 41, 41 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चाचपणी करतील, पाहतील, विकेटचा अंदाज घेतील. चला मी विनंती करेन पुन्हा एकदा चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 5 वरती दाखल होतील. नाव आहे, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चला थोडासा वेग वाढवा. अति डावखुरी हाताचे फलंदाज सुनील थोडासा वेळ घेतात. सुनील मैदानाच्या आतमध्ये उभं राहण्याची एक वेगळी शैली आहे. ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेर येऊन उभं राहायचं. तिथून मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनची गोलंदाजी. हा गोलंदाज कुठल्या अँगलने हा विकेटचा अपील करतायत मलाही कळत नाहीये. स्टंपच्या वरती कितीतरी हाईट वरती हा बॉल आहे. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप आहे आणि तरी देखील बॉलर अपील करतोय. कल्पने पलीकडचं क्रिकेट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आतिफ आहेत. शेवटचा बॉल घेऊन निघतील या ओव्हरचा. सुनील समोर स्ट्राईक एंडला. हो यावेळी आलेत. अलॉंग द जबरदस्त प्रहार केलाय तो. आलाय आणि त्याने सांगितलंय, अरे दोस्त हम डिग्री नहीं हुनर रखते हैं. जिस रास्ते पर तुम्हें चलने को डर लगता है ना, बस उस रास्ते पर चलने का हम जिगर रखते हैं. जिगरबाज फटका. बॉल सरळ सीमा पार. षटकार, सिक्सर. सुनील बिरामणे यांच्या बॅटमधून आलेला मॅग्निफिसंट ह्यूज षटकार. धावांची वाढवली आहे गती. धावत संख्या आता बहरली आहे आणि जाऊन पोहोचली आहे सरळ 47. 47 धावा या धावफलकावरती आहेत. चला थोडासा वेग घ्या प्लीज टीम. थोडासा वेग घ्या. 47 धावा. चला टीम, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करू की आपण थोडीशी घाई करूया. हे स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतलाय. 1 मिनिटाचा असेल तो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 कडे लक्ष वेधले गेले. रियाज आल्यात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे दिनेश. दिनेश यांच्याकडे लक्ष वेधले गेलंय. आतापर्यंत अँकरिंग भूमिका केली होती. आता मात्र इथून चाल बदलावी लागेल. हो यावेळी उडवलाय. लॉफ्ट केलाय आणि त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये, अरे सो प्यादे एक तरफ और वजीर की चाल एक तरफ. मैदानाच्या आतमध्ये अँकरिंग भूमिका घेणारा आता मात्र आक्रमक झालाय. दिनेश याने प्रहार चढवलाय. ठोकलाय ना तो षटकार आहे. आपली ओळख दाखवून दिली आहे. आतापर्यंत थेंबे थेंबे तळे साचलं होतं. आता मात्र उंजळीने धावा खोऱ्याने उचलण्याचा प्रयत्न केलाय.
दिनेश पुन्हा एकदा निघतील अगेन्स्ट द रियाज. ओ द विकेटने रियाज निघाल्यात. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. हो यावेळी पहा ऑन साईटला हा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील झडप मारतील. एक धाव कंप्लीट केल्या आणि एका धावेने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे सरळ 54. 54 धावा या धावपलकावरती लगावल्यात. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. सुनील विरामने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. डावकुरे हाताचा एक बाहुबली फलंदाज सुनीलकडे लक्ष वेधलंय. चला सुनील आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज आपल्या गार्ड वरती पोहोचले तरीपर्यंत तुम्ही आलं पाहिजे. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. ओ द विकेटने समोर आहेत रियाज. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईटला डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत तो बनेल प्रेक्षक. आणखी एक बाहुबली चौकार 4 रन्स. धाव संख्येचा आता मात्र परिचय दिलाय. धाव संख्या एकंदरीत जाऊन पोहोचली 58 या आकड्यावरती. 58 58 धावा या धावपलकावरती आल्यात. सातारा म्हटलं ना, सातारा जिल्ह्यामध्ये एक शब्द फार फेमस आहे. ओळखीचा असो किंवा नसो, ओळखीचा असो किंवा नसो, मात्र आम्ही भावा या शब्दाचा प्रतिउत्तर सातत्याने करत असतो, उच्चार करत असतो. सातारकरांची ओळख आहे. भावा या शब्दाने प्रेम जोपासलं जातं. चला जाऊया पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रियाज दाखल होतील. अंतिमचे या ओव्हरचे 3 बॉल. सुनील मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. पंच आमच्याकडे वळतील का? यस वळाले. त्यांनी हात केलेत समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्राची रन धावपलकावरती 59 ऑन द बोर्ड. पहा असं म्हटलं आता ना, संभल कर चलना मेरे दोस्त, ये इंसानों की बस्ती है, यहाँ तो रब को भी आज माया जाता है, तेरी क्या हस्ती है. प्रत्येकाला इथे आजमवलं जाईल आणि चर्चा केली जाईल. रियाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात. सातत्याने चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा यावेळी राऊंड विकेटने आल्यात. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. मात्र बॅकअप दिलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धावपलकावरती. रियाज यांच्यावरती आक्रमण केलंय. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात त्या 13 या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, तदनंतर चौकार, तदनंतर वाईट, तदनंतर एक. हा लेखाजोखा 60 धावा या धावपलकावरती आल्यात. रियाज यांना विकेट मिळवावा लागेल. दिनेश हा खेळाडू इम्प्रेस करतोय. सातत्याने त्याने चांगली भूमिका पार पडली आहे. अटॅक केल्या, लूज बॉल वरती प्रहार चढवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रियाज निघालेत ओ द विकेटने. हो यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न, दिल स्कूप केलाय. बॉल मात्र लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा नजाकत भरलेला चौकार 4 रन्स. वा भाई वा. ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, क्लास आहे, टेम्परामेंट आहे आणि त्याचबरोबर कूल माइंडसेट आहे. अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचा हा बॉल दिल स्कूप केलाय. अशा पद्धतीने आपण पाहिलं तिलकरत्ने दिलशान याने अनेक धावा लुटल्या आणि त्याच पद्धतीने हा स्कूप करण्याचा प्रयत्न. धावा संख्येला 4 ने भर दिली आहे. 64 धावा या धावपलकावरती आहेत. सैफ अली मैदानाच्या आतमध्ये खलीबली करण्यासाठी निघून गेले होते, मात्र फलंदाज बाद झालेत. आता फक्त बघायची भूमिका आहे आणि टाळ्या वाजवाव्या लागतील, कारण की खेळ इतका जबरदस्त आहे ना. हा क्रिकेटचा खेळ हा असाच आहे, दुसऱ्यासाठीही तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतात. जो खेळाडू चांगला खेळेल ना त्याचं कौतुक होत असतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्ट्राईकला आहे दिनेश अगेन्स्ट द रियाज. थोडस महागड षटक आहे रियाज यांचं. हो यावेळी पहा ड्राईव्ह केला, कवसला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 हँड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होईल का? यस, इथे टॅब होता आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. एकंदरीत धाव संख्या 65 धावा धावपलकावरती आल्यात. राम वंदे श्रेयस अगेन्स्ट जोस वॉरियर्स या टीमच्या
दोन्ही संघ नायकांना आम्ही कॉल देतोय. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी येऊया. चला टीम प्लीज राम वंदे श्रेयस आणि टीम जोश वॉरियर्स या दोन्ही टीमच्या संघ नायकांना हा कॉल आहे. चला थोडासा वेग घेऊया. या ओव्हरसाठी या इनिंग साठी आपण थोडासा अधिकचा वेळ घेतोय. याची दखल घ्या. अंतिमचं षटक. हो यावेळी पहा बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये बॉल मात्र होईल ड्रॉप. बॉल सरळ निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉल वरती रिहान आल्यात. रिहानच्या पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय आणि 69 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. बॅडेज संधी होती बिहाइंड द विकेट असलेल्या फर्स्ट स्लिप मध्ये. ड्रॉप झाला तो झेल. रिहान हे नाव गब्बर या नावाने अनेक काळ त्यांना ओळखलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आयकॉनिक खेळाडू आलेत. दिनेश हे नाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. हा बॉल येस इट इज व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली आहे. पंच सांगतायत आमच्याकडे वळतील. त्यांनी सांगितले की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल या गोलंदाजाला. रिहान गब्बर या नावाने ओळखले गेलेत. हो यावेळी पहा पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या 71 धावा धावफलकावरती आल्यात. सातत्याने आम्ही प्रणय बेडेकरची सातत्याने चर्चा केली आहे. लाईव्ह मध्ये ऑपरेटर आहेत. सातत्याने आज चौथा दिवस तेही या ठिकाणी स्तब्ध आहेत. राम वंदे श्रेयस आणि टीम जोश वॉरियर्स दोन्ही टीम कॅप्टन हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण टॉस साठी या. शेवटचा कॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाले. जागा बनवली आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या या चौकाराने सरळ 75 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 75 रन्स ऑन द बोर्ड. टीम परी 11 या टीमने मात्र आता कमबॅक केलाय आणि ते दमदारही केलंय. रिहान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेटने न येता ओव्हर द विकेटने शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिरवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. येथील थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालंय. दुसरी धाव चपळतेने पूर्ण करण्याचा मानस दाखवलाय आणि कंप्लीटही होतील दुसरी धाव. धावफलकावरती आता धावसंख्या 77 धावा या धावफलकावरती आल्यात. डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील आल्यात. सुनील विरामने हे नाव आहे. सिंभा या नावाने ओळखले गेलेत. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे नाव आहे. टोपण नावाने ओळखले गेलेत. चर्चा राहिली आहे. हो यावेळी पहा इथे ऑन साईडला बॉल निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी भेदली आहे आणि बॉल मात्र सरळ निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. पुढचा बॉल सुनील. हो 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 यावेळी जागा बनवली आहे. इम्प्रोवायझेशन केलंय आणि तो आलाय. त्याने सांगितलं अरे नजरिया तो नहीं बदलेगा. हमारा आने वाले वक्त में हम नजारा बदल देंगे. नजारा बदललाय. ठोकलाय तो षटकार आहे. सिक्सर आहे. या षटकाराने धाव संख्या 87 तुम्हाला बनवायच्या आहेत. 88 धावा. चला 88 टार्गेट आहे. चला टॉस साठी या टीम. सोहेल सर या. सोहेल सर आइए. टॉस साठी आपण जाऊया. टॉस साठी जाऊया. चला एका बाजूला टीम आहे.
चला मुख्य स्क्रीनवरती आपल्याला टॉस पाहायला मिळाला. थोडस पुढे सर का सोहेल सर. टीम राम वंदे श्रेयस टॉस विन झालेत आणि त्यांनी निवडलंय बॅटिंग. वेल डन टीम. चला आम्ही आता जास्तीचा वेळ घेत नाही. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज टीम. परी 11 आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये. चला थोडासा जास्तीचा वेळ घेतोय आपण, याची नोंद घ्या. आपण टायमरही लावणार आहोत. चला थोडीशी घाई करूया. 88 चं टार्गेट आहे. अतिशय जबरदस्त असं हे विहंगम दृश्य आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहायला मिळालंय. पहा जिथे महाबळेश्वरचा हा चावळीचं खोरं म्हणून अनेक काळ प्रसिद्ध राहिलं. खऱ्या अर्थाने इथे छत्रपतींनी अनेक विक्रम केलेत. चर्चा राहिली आहे या सगळ्या बाबीची. आणि पहा इथे हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. अतिशय सुंदर असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. ग्राउंडची सातत्याने चर्चा राहिली आहे. अनेकांनी या ग्राउंडचं कौतुक केलं. या ग्राउंडवरती फार मोठमोठे खेळाडू खेळण्यासाठी आलेत. टेनिस क्रिकेट मधला क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पाहिलं गेलंय तो कृष्णा सातपुते देखील या मैदानावरती आलाय. मात्र जास्तीचं काही करू शकला नाहीये, हा इतिहास आहे. कृष्णा सातपुते यांची बॅटिंग या विकेटवरती जास्तीची चालली नाहीये असं ग्रामीण क्रिकेट मधले सर्व खेळाडू, जुने जाणते खेळाडू त्यांनी सांगितलेलं आहे. माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सगळ्या बाबी पाहिल्या जातात. प्रत्येक खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्कंठेने वाट पाहत असतो. आज आपल्या तालुक्यातील, आपल्या गावातील, आपल्या विभागातील वेगवेगळ्या टीम मध्ये खेळणारे खेळाडू आज एकत्र येऊन खेळतायत. आज भावाच्या समोर आपला खेळ पेश करतोय. महाबळेश्वर क्रिकेट बोर्डच्या माध्यमातून नियोजन या संयोजन कमिटीलाही आम्ही कौतुक करू आहे. कारण की त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय हा क्रुशियल ठरलाय. चला परी 11 आपण लगेचच दाखल व्हा. मैदानाच्या आतमध्ये फार क्रुशियल मॅच आहे. 88 रन्स तुम्हाला चेस करायचे आहेत. रांजणवाडी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येणारे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. मात्र यांच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी बनवली जाईल, रणनीती, कूटनीती तुम्हाला बनवावी लागेल. प्लॅन तुम्हाला बनवावे लागतील. त्याला ऍक्शन मोड मध्ये आणावं लागेल. सोपं नाहीये. क्रिकेटचे 6 षटक हाताळत असताना तुम्हाला वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळेल आणि वैविध्यपूर्ण क्रिकेटचे फटके पाहायला मिळतील. महाबळेश्वर तालुक्यातील एक माना सन्मानाची ही स्पर्धा. या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा होत असतात, मात्र त्याच्यामध्ये अग्रगण्य असलेली ही स्पर्धा. चला थोडीशी घाई करूया. परी 11 आपण अधिकचा वेळ घेतोय याची नोंद घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दिनेश आल्यात. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी रिहान. पहिला बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला, शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रोडक्शन दिलंय. वा भाई वा, काय क्षेत्ररक्षण केलंय. डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, नाव आहे शिवाजी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय शिवाजीने. सोपं नाहीये स्क्वेअर ऑफ द विकेट उभं राहणं आणि तिथून मात्र हा बॉल अडवणं. क्विक ऑफ सेकंद मध्ये रिॲक्शन दिली त्यांनी. पुढचा बॉल
दिनेश आलेत ओ द विकेट. एक वेगळी शैली आहे दिनेशची गोलंदाजी करण्याची. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे अंकित केले. बरोबर आम्ही या मास साठी 11:50 टायमर सेट केलाय. पहिला बॉल. धावसंख्या आली आहे एक या आकड्यावरती. ऑन दी मार्क झालाय. दिनेश यांची गोलंदाजी हाताळण्याची एक वेगळी शैली आहे. यावेळी बागफूटवरती गेल्यात. बागफूट पंच डीप कव्हर मध्ये प्रोडक्शन आहे. पाठमोहरा केला जातोय मात्र वेगाने बॉल निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला एक दमदार रुबाबदार चौकार. 4 रन्स. मॅच ऑन झाली आहे. 88 धावांचं पाठलाग हा सहजी आम्ही करणार असा दावा पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये रिहान या फलंदाजाने ऑन केलाय आता मॅचला. 5 धावा धावपलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 88चं टार्गेट आहे. धावा पाठलाग करायचा आहे. दिनेश पुन्हा एकदा. यावेळी पहा स्विंग आणि मिस. पंचांनी दाद मागितली आहे. स्टंपिंग साठी यष्टिच्छित करण्याचा प्रयत्न राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आता पाहायला मिळेल काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे. तिसरे पंच ऍक्शन मोड मध्ये येतील. नॉट आउट असा कॉल आहे. नॉट आउट असा कॉल आहे. जो पाय आहे तो बॉर्डर लाईनच्या बाहेर आहे. माफ करा आतमध्ये आहे. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 5 आहे. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. चला या मॅच साठी आपण अधिकचा वेळ घेतोय. थोडीशी घाई करूया. दिनेश पुन्हा एकदा निघालेत. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला अतिशय वेगाने आणखी एक खर्रारा प्रहार. चेडू सरळ सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करत असताना रिहान लगातारचे 2 चौकार ठोकलेत. नाव आहे गब्बर. त्याने आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. जणू सांगतो आहे समय बदलने वाला है. अब जो मजाक बना रहे थे ना अब तक उनका हम मजाक बनाने वाले हैं. मैदानाच्या आतमध्ये हलक्यात घेऊ नका आम्हाला अशी ग्वाही तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. पुन्हा एकदा दिनेश यांची गोलंदाजी आहे ना ती एक वेगळी शैली आहे. हा गोलंदाज हा कायम लक्षात राहील. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना ही एक वेगळी अँगलिंग ऍक्शन आहे त्याची आणि प्रभावित केलंय. अनेक गोलंदाजांच्या वेगवेगळ्या ऍक्शन पाहायला मिळाल्यात. बरोबरचा बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करेल का. पाठमोहरा केलाय. 2 खेळाडूंमध्ये रेस लागली आहे. अडवण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्येला 2 ने भर मिळाली आहे आणि एकंदरीत धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. असं म्हटलं जातं ना की प्रत्येकाची सकाळ वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी असते. प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा असतो. म्हणून कधी कोणासोबत आपली तुलना करू नका. गोलंदाज पुन्हा निघालेत. यावेळी पहा बागफूटवरती जाऊन पंच केला. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मात्र 1 टू का 4 सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. चला जोश वॉरियर्स या संघाचे संघमालक युवा उद्योजक सन्माननीय श्री समीर भाई नालबंद यांचं या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम समीर भैया. या आपल्या या अतिथी कक्षामध्ये आम्ही स्वागत करतोय आणि जाऊया त्यांच्या समेत मात्र या मॅच कडे. आणि त्यासोबत त्यांच्यासोबत वसीम शेख सर आलेत. त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावफलकाकडे वळूया. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आल्यात. अनिकेत हे गोलंदाज आलेत. स्ट्राईक एंड वरती पहिल्यांदा फेस करतील ते तेजस जे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा लेग स्टंप वरती पिचिंग राहिला होता. तिथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे बीट केलाय. डॉट बॉल हा दाखल झालाय.
चला पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अनिकेत आल्यात. पहिला बॉल बीट केला. ओ आडव्या पाटने कडवा प्रहार, ज्याला नाही भीती त्याने वाढवल्या धावांची गती. षटकार ठोकत असताना स्टँड सिग्नेचर केलाय या मॅच मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त प्रहार केलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेला तेजस जबरदस्त बहरलाय तो. धाव फलकावरती धाव संख्या वाढवली आहे, ती जाऊन पोहोचली आहे सरळ 21 या आकड्यावरती. 21 हा आकडा समोर आलाय. 21 धावा या धावफलकावरती आल्यात. 21 धावा. पुढचा बॉल, चला थोडीशी घाई करूया. षटकार ठोकलाय अनिकेत वरती. दुसऱ्या बॉल वरती हा षटकार आलाय. 21 धावा या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने निकेत. हो याही वेळी शॉट हम पुल केलाय. तो आलाय, त्याने सांगितलंय अरे डूब गए तो किनारों से कह देना अलविदा हमें, मगर उभर गए ना तो यकीन मानो ये समंदर को भी हम लपेट लेंगे. लपेटून ठोकलाय हा षटकार. सिक्सर. वाह भाई वाह. शॉट हम पुल करतोय सक्सेसफुल. हा फॉली घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये षटकार. षटकार ठोकलाय आणि धावसंख्या वाढवली आहे. ओहो यावेळी फटका बसला. मिस टाइम आहे. नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल होईल का? फार मोठा रनअप आहे. क्षेत्ररक्षक आहे. अवाक्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स मध्ये कलेक्ट करेल तेजस. मैदानाच्या आतमध्ये तरारलाय तो, आता बहरलाय. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केलाय. 3 बॉलच्या पाठीमागे 14 धावा या त्याच्या नावावरती राहिल्यात. अनिकेत यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना धावफलकावरती 29 ही आकड्याची धावसंख्या आली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघेल. सोपं नाहीये. तेजस मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. हो याही वेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. कॅरी करतील झेल. वा भाई वा, काय कम्मालीचा कॅच कॅरी केलाय. रनिंग हँड कॅच. तेजस बॅक टू द पवेलियन. एक मोठी मासली लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. बॅटर. एकोणतीस धावेवरती पहिला हादरा मिळालाय. टीम राजनवाडी वॉरियर्स फरी 11 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनिकेत यांनी ते सुयश मिळवलंय. उद विकेटने नवीन फलंदाज दाखल झालेत. त्याच्या अगेन्स्ट समद आल्यात. पहिला बॉल फेस करतील. पहिलाच बॉल बाकुळवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धाव संख्या 29. लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे येणारे बॉल आता शिल्लक आहेत 24. तुम्हाला बनवायचे आहेत 59 धावा. 24 बॉल आणि 59चं समीकरण समोर आलंय. 59 टू विन. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. फरी 11. चला थोडीशी घाई करा प्लीज सुनील सर. वेग वाढवूया. 59 टू विन. 24 डिलिव्हरीज इथून पुढे येणार आहेत. या बाबीची चर्चा राहिली आहे. सव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दिनेश. त्यांच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा रेहान.
खोलवरचा बॉल आहे, ड्राईव्ह केला ऑन साईडला, ऑन ड्राईव्हचा प्रहार पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, बॅकअप देतील, एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 30 धावा धावपलकावरती आहेत. येणारे बॉल 23 आहेत, 58 ची गरज आहे. समत आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय टीमने. आक्रमण करावं लागेल. या ओव्हरमध्ये जर अधिकच्या धावा आल्या ना, मॅच बनू शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओद विकेटने. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. समद यांना सूर सापडत नाहीये. खऱ्या अर्थाने ओवधी कवच, ओवधी एक्स्ट्रा कवच या ठिकाणी बॉल हाताळणं गरजेचं आहे आणि तो मात्र हाताळत असताना बीट केलाय गोलंदाजाने. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय. आपण पाहिलं ना, तो वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाही, याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. खोलवरचा बॉल आहे, बॉल फास्ट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवत पासून रोखू शकले नाहीयेत फलंदाजांना. धाव संख्या 31, 31 या आकड्यावरती आहे. म्हणजे येणारे बॉल आता इथून पुढे 22 आहेत आणि माफ करा, इथून पुढे येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत ते 21. तुम्हाला बनवायचे आहेत त्या 57 धावा. 21 बॉल 57चं इक्वेशन. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत, बॅकफूट पंच. डीप कव्हरला प्रोडक्शन आहे, कॅच ऑफ केली आहे. मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला असता, किंबहुना डीप कव्हर मध्ये असलेले क्षेत्ररक्षक थोडा वेळ अचंबित राहिले. त्यांनाही कळालं नाही की बॉल माझ्यापर्यंत येतोय. मात्र शेवटच्या क्षणी हा कॅच ड्रॉप केलाय. संधी राहिली आहे. रिहान या फलंदाजाचा विकेट तुम्हाला महागात पडू शकतो. मात्र आता आक्रमण करावं लागेल समजलाही. आता चाचपडून चालणार नाहीये. बरोबरचा बॉल आहे, इथे बीट केलाय. आता मी एवढंच म्हणेन, मैदानाच्या आतमध्ये समदे आलेत, त्यांना मी एवढंच म्हणेन की वो मंजिल भी सर झुका देगी जब दमदार तेरी तैयारी होगी. अरे मुट्ठी में हर एक होगा तेरा सपना जब बल्ले से तेरी यारी होगी. मैदानाच्या आतमध्ये आता यारी दाखवावी लागेल. कोण कोणावरती पडेल भारी हेही पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिनेशने इम्प्रोवाइज केलाय स्वतःला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना. हो, यावेळी पहा पिचिंग लेग स्टंप वरती होता, तिथून नंतर मात्र शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील, कॅरी करतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्येकडे जर नजर वळवली ना, तर धावसंख्या 33, 30 धावा या धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. अंतिमचा क्षण कंप्लीट झाले. चला वेग वाढवा, चला जास्तीचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करूया. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे संपलेला आहे, याची दखल घ्या. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 55 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता सैफ अली हे गोलंदाज दाखल होतील का हेही पाहावं लागेल. संतोष दादूस आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, तोही खेळाडू तितकाच दमदार आहे. चला आता मात्र समद यांना आक्रमण करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडस चाचपले त्यांनी मैदानाच्या आतमध्ये,
आणि इथून पुढे आक्रमण करावं लागेल समजला संतोष यांच्या अगेन्स्ट. या स्पर्धेमध्ये या टीम मध्ये हा खेळाडू आहे ना, हा खेळाडू डेंजरस आहे. समद यांची जर बॅट बोलली ना तर मॅचची कहाणी वेगळी असू शकते. इतका डेंजरस तो आहे, त्याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. म्हणूनच म्हटलं आता ना की मैदान के अंदर किस्मत से हार मान लो या फिर किस्मत से लढकर कामयाबी को हासिल करो. पहिला बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केला, स्वीप कव्व मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, येईल, कॅरी करेल आणि धाव संख्येला 1 ने भर मिळेल. धाव संख्या 34 या आकड्यावरती आहे. येणारे बॉल 17, बनवायचे आहेत 54 धावा, 54 रन्स. 54 धावांचा पाठलाग टीम रांजणवाडी वॉरियर्स. थोडासा संघर्ष जास्तीचा आहे, मात्र तो करावा लागेल, लढावं लागेल, वेग वाढवावा लागेल. आहेत फलंदाज स्ट्राईकला रिहान. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ओव्हर दी कव्हर, स्वीप कव्हरला कॅरी केला जाईल, झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. चला, धक्का क्रमांक 2 लागल्यानंतर मोबिन भाई येतील. मोबिन भाई थोड़ा सा जल्दी आइए, थोड़ा सा मैराथन लीजिए, वहां से दौड़ के आइए. जी बिल्कुल, तहे दिल से हम आपका स्वागत करते हैं. चलिए चलते हैं इस मैच की ओर जहां बल्लेबाजी करने के लिए फिलहाल मोबिन भाई इस समय बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पे हमें दिखाई देंगे और उनके अगेंस्ट गेंदबाजी के लिए हम गेंदबाज को देख रहे हैं संतोष. संतोष गेंदबाजी के लिए आते हुए ओवर द विकेट से इस गेंदबाजी का नमूना पेश करेंगे. देखते हैं इस ओवर में क्या होता है, जहां पर बल्लेबाज और गेंदबाज में जिस तरीके से ये बैटल लड़ता हुआ. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप देखा गया है इस बार, और इस बार अंपायर भी हमारी तरफ मुड़ते हुए कह रहे हैं कि इस गेंद को हम वाइड डिक्लेयर करते हैं और गेंद वाइड से 1 रन यहां पर मुकम्मल होते हुए कुल रन संख्या जाकर पहुंची है 35 रनों पे, 35 रन्स ऑन द बोर्ड. चला, मैदानाच्या आतमध्ये 35 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. संतोष पुन्हा एकदा निघतील. ओहो, यावेळी पहा स्विंग अँड मिस. मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस, बीट केलंय, बॅक ऑफ द हँड हा बॉल हाताळलेला. संतोष यांच्याकडे ती वैविध्यता पाहायला मिळाली आहे. वैविध्यतेने नटलेला हा गोलंदाज सातत्याने व्हेरिएशन करतोय आणि आपली गोलंदाजी अनुभव, एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं अनेक वेळा म्हटलं गेलंय आणि तोच दाखवत असताना अनुभवी फलंदाजाच्या अगेन्स्ट अनुभवी गोलंदाज मोबिन स्ट्राइक एंड वरती. ओहो, यावेळी पहा बीट केलाय, डॉट बॉल आलाय, सातत्याने लगातारचे डॉट बॉल. मैदानाच्या बाहेरून अनेक वेळा आपण म्हणत असतो अरे तू डॉट केलास, तू मिस केलास, मात्र जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल ना त्यालाच माहित असतं की काय घडतंय. बॉल मध्ये खऱ्या अर्थाने अंडरडॉग बाउन्स पाहायला मिळतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. गोलंदाज पुन्हा निघालाय संतोष. ओहो, यावेळी पहा लगातारचे 3 डॉट. या बॉल वरती जास्तीचं काही करता आलं नाहीये. 13 बॉल आणि 53 ची मॅच आहे. दिल्ली आता फार दूर आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा लगावल्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय टीमने. ओ हो, यावेळी जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय आणि त्याने सांगितलं हरतोय म्हणून खेळणं सोडू नको. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल आपल्या बाजूने लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोबिन करतायत. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय विध्वंसक षटकार आणि मॅच ऑन केली आहे. 12 बॉल आणि 47चं इक्वेशन. 12 बॉल 47. आज आमचे पंच ते देखील तितकीच महत्वाची भूमिका निभावतायत. चर्चा केली ना तर पहा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या खेळाची चर्चा राहिली आहे, ग्लोबल, लोकल ते ग्लोबल जो खेळ गेलाय तो म्हणजे क्रिकेट आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना की कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे क्रिकेटचं मैदान. ध्येयाचं गगन गाठायचंय, समर्पण दाखवायचंय तर ते क्रिकेटचं मैदान. आज त्या मैदानामध्ये संघर्ष होणार आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 47. 6 बॉल 43 झाल्यात याची देखील नोंद घ्या. रणजी क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाड या खेळाडूने त्या बनवल्यात. 6 बॉल 43 हा विक्रम आहे. मा सहजासहजी सोडणार नाहीयेत.
आता मात्र सुनील आलेत. सुनील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. डावकुरे हाताचा गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज आहेत. नाव आहे समद. आक्रमण करावं लागेल समदला. हो यावेळी पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला स्विंग केलाय. तदनंतर मात्र फाईन लेग रिजन मध्ये 1-2 का 4 बॉल निघून जाईल का सीमा. ओहो काय क्षेत्ररक्षण घेतलंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहावं लागेल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. तदनंतर मात्र तिसरी साठी जात असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये समद होतील बाद. मात्र आपल्याला बाउंड्री लाईन वरती काय घडलंय याची चाचपणी पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये. काय घडलंय, काय प्रोडक्शन दिलंय या गोलंदाजाच्या. समर्पण दिलंय शेवटच्या क्षणी. ओ हो वाह काय डेडिकेशन दिलंय. शेवटच्या क्षणी बॉल अडवण्यामध्ये यश मिळवलंय. वाह काय क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. 2 धावा इथे अंकित केल्या जातील. आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 45. येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 11, बनवायचे आहेत 45. 11 बॉल 45. नफीज आल्यात नॉन स्ट्राईक एंड वरती. लक्ष वेधलं जाईल नफीज वरती. मोबिन मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द सुनील. हो यावेळी पहा गिरकी घेतल्या फिरकी घेतल्या. पहा इथे बॉल हिट होतोय शरीराला. खऱ्या अर्थाने ब्लाइंड खेळले होते. डोळे झाकले होते. मैदानाच्या आतमध्ये असं खेळून चालणार नाहीये. 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे 45 ची गरज आहे. ऍटलिस्ट 5 ते 6 सिक्स या मॅच मध्ये येणं गरजेचं आहे. या 10 बॉल मध्ये 6 सिक्स मस्ट असतील. 6 ते 7 सिक्स अपेक्षित आहेत आणि ते मारावे लागतील ते मोबिनला. पुढचा बॉल सुनील निघाल्यात. हो यावेळी बॉल बॅक ड्राइव्ह. ओ हो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. क्विक ऑफ सेकंड्स मध्ये ऍक्शनला रिएक्शन दिली आहे. सुनील विरामने मैदानाच्या आतमध्ये कॅरी करत असताना पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या वेगाने बॉल हाताळला तेवढ्याच वेगाने हा बॉल कॅरी केलाय. म्हणूनच म्हटलं होतं ना हर वो आवाज दबा देंगे जिसने कहा तुझसे नहीं होगा. मैदान के अंदर हर बार लड़ेंगे जिसने कहा तुझसे नहीं होगा उसको हम देंगे जवाब. जवाब दिलाय. विकेटचं पतन झालंय. सुनील विरामने यांची गोलंदाजी बहरली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9, बनवायचे आहेत 45. 45 9 बॉलचा खेळ बाकी आहे. चला लगेचच या नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे रियाज. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. आपण या मास साठी अधिकचा वेळ घेतोय याची दखल घ्या. चला रियाज भाई जल्दी आइए. स्ट्राइक एंड के ऊपर रियाज इस समय बल्लेबाजी करने के लिए आते हुए अगेंस्ट द बॉलर सुनील विराम ने इन दोनों खिलाड़ियों में तहे दिल से कश्मकश होते हुए हमें दिखाई देगी. अगली गेंद पिचिंग फुल लेंथ की गेंद उसके ऊपर प्रहार करते हुए डीप में खिलाड़ी मौजूद है. कैरी करेगा कैच. बल्लेबाज रियाज बैक टू द पवेलियन. कंसेक्यूटिव ब्रेक देते हुए इस मैच में टीम परी 11 रंजनवाड़ी वॉरियर्स को रोक के रखा है. हर बार गेंदबाजी प्रॉपर तरीके से होते हुए यहां दिखाई दी है और इस समय बैकफुट पर आते हुए इस टीम को हमने देखा गया है. हर बार नया बल्लेबाज आते हुए. मात्र इस बार ऑन हैट्रिक पे है सुनील. हैट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सुनील. त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. काय घडेल या बाबीची चर्चा होईल. चला हॅट्रिक. सुनील हॅट्रिक बॉल. मैदानाच्या आतमध्ये संधी आहे. हॅट्रिक मिळेल का. क्षेत्ररक्षक येईल. हो इथे नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एक कंप्लीट केलेत असताना दुसरीसाठी निघाल्यात. रनआउटची संधी. मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना धाव संख्या आता बहरली आहे आणि ती जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. 45. एकंदरीत आता येणारी बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 43. 7 बॉल 43. प्रत्येक बॉल सीमापार ठोकावा लागेल तरी 42च होतील. जी टीम आशावादी होती ती आता नशिबवादी झाली आहे. बॉल मात्र सीमापार निघून गेलाय. 4 धावा अंकित केल्यात. आता येणारे बॉल 6 आणि बनवायचे आहेत 39 धावा. 39.
चला टीम थोडासा वेग घ्या प्लीज. चला अधिकचा वेळ घेऊ नका, आपण वेग घेऊया. पुढचा बॉल दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. रघु आलेत. रघु वास्तव दाखवतील का मैदानाच्या आतमध्ये? रघु हे नाव आलंय. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्यामध्ये यश मिळवलंय आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या आता बहरली आहे. एकंदरीत धावसंख्या 51 या नावाची चर्चा राहिली आहे. अर्धशतकीय खेळी केली आहे. 88चं टार्गेट आहे. 88 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा दूरवरून आल्यास क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोडक्शन केलं जाईल. धावसंख्या 1 नेच रोखली जाईल. आता फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये, जास्तीचं काही राहिलं नाही. अंतिमचे 4 बॉल सरळ सरळ टाकावे लागतील. अधिकचा वेळ घेऊ नका, एक्स्ट्राचा रन देऊ नका. आयोजन कमिटीला थोडंसं सहकार्य करूया. मॅच ऑन होईल. परी 11 पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघेल. कुलवरचा बॉल आहे. बॅटची टॉप एज. फर्स्ट स्लिप मधून बॉल अडवण्यामध्ये यश मिळवेल. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 53 धावा. येणारे बॉल 3 आहेत, बनवायचे आहेत 35. 3 बॉल 35चं समीकरण आहे. विजय भाऊ साळवी यांचं आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. या महाबळेश्वर क्रिकेट बोर्डाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. हो, यावेळी खुलवरचा बॉल आहे. ऑन साइडला खेळ आहे. बॉल मात्र सरळ सीमा पार. आता फक्त स्कोर मध्ये धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. रन रेट आहे ना, नेट रन रेट, तो वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. येणारे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे 31 ची गरज आहे. 2 बॉल्स 31. गोलंदाज पुन्हा एकदा निघतील मैदानाच्या आतमध्ये. रघु. हो, यावेळी स्विंग आणि मिस. बिहाइंड विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल. रनआउटची संधी. फलंदाज होतील का बाद? पंचांचा निर्णय काय येतो हे पाहावं लागेल. विकेट, फलंदाज बाद झालेत. चला थोडस वेगाने जा. अंतिमचा बॉल आहे. चला रांजणवाडी वॉरियर्स, हा कॉल आपल्याला आम्ही रिक्वेस्ट करतोय. अंतिमचा बॉल, लास्ट बॉल. अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी फलंदाजीसाठी दाखल झाल्यात. बॅट्समनचं नाव येऊ द्या. अंतिमचा बॉल. 12व्या खेळाडूने प्लीज नाव सांगा फलंदाजाचं. रोहित. रोहित या पहिल्याच बॉलवरती आलाय. रोहित हिटमॅन हा मागे का होता याचीच शंका होती. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय आणि पहा इथे धावगती वाढवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 या आकड्यावरती. मात्र मॅच जिंकली आहे ती टीम परी 11. वेल्डन टीम परी 11 आणि हार्डलक टीम रांजणवाडी वॉरियर्स. पहा, एकाने मॅच जिंकले, एकाने मन जिंकलेत. दोन्ही टीमला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचही आपल्याला पाहायला मिळेल. आणि नेक्स्ट मॅच कडे वळूया आणि नेक्स्ट मॅच मध्ये आवाजामध्ये करूया बदल. निलेश मर्डेकर सरांच्या वाणीमधून ऐकूया नेक्स्ट मॅचची संपूर्ण कहाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा थरार. थँक्यू.